आणि आज मी जे आहे मोठ्या प्रमाणात नांदेड शहरात जिल्ह्यात खड्डे आहेत. मला हे मान्य आहे की जिल्ह्यातच नाही राज्यात अनेक ठिकाणी खड्डे, जिल्ह्यात कशाला राज्यात म्हणतो ना मी, राज्यात अनेक ठिकाणी मागच्या 5 वर्षात ते खड्डे जे आहेत, चंद्रकांत पाटलांनी जे 31 डिसेंबरची तारीख दिली होती ते काही त्यांच्यानी होऊ शकलं नाही. आमचं सरकार आल्यानंतर हे खड्डे भरायचे, मागच्या सरकारमधले खड्डे जे आहेत ते भरण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मधल्या काळामध्ये कोविडमुळे खूप अडचणी निर्माण झाल्या, आपलं जाणतच आहात. कोविडमुळे राज्याचं उत्पन्न कमी झालं, उत्पन्नामुळे राज्याच्या तिजोरीतला येणारा पैशाच्या मर्यादा काही पडल्या आणि त्यामुळे नवीन कामं घेत असताना काही लिमिटेशन्स आहेत. परंतु हे खड्डे मोठ्या आता परवाच्या अतिवृष्टीमुळे साधारण 3000 कोटीचं तरी नुकसान झालेलं आहे. म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र प्रामुख्याने रस्ते जवळपास 100 फूट खाली खचलेले आहेत रस्ते. कोकणातही झालेलं आहे, पश्चिम महाराष्ट्रात झालं, मराठवाड्यात झालं. सर्व सकाळीच मी आज तुमच्या कामठ्याला गेलो होतो, तिथे पूल वाहून गेलेला आहे. पाहणी करण्याकरता 1-2 ठिकाणी जाऊन आलो आहे मी. आहे प्रॉब्लेम, मी नाकारत नाही. त्यामुळे हे हाती युद्ध पातळीवर घेतलेलं आहे. काही लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये, परंतु नांदेडकरांचा प्रवास सुखमय व्हावा आणि खड्ड्यामध्ये जे काही त्रास होतो आहे हा लवकरात लवकर खड्डे बुजवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मी त्याची माहिती घेईन, मला माहित नाही कोण कॉन्ट्रॅक्टर आहे काय, माहिती घेईन आणि जर कॉन्ट्रॅक्टर दोषी असेल तर कारवाई करू. नाही गुत्तेदार कोण, मला काय गुत्तेदार कोण मला माहिती ऐकून घ्या. गुत्तेदार कोण आहे काय आहे मला माहित नाही. मुद्दा जो कोणी असेल आणि तो दोषी असेल तर कारवाई करू. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.